Welcome to dear students. In previous lecture, subject information technology, we have to start chapter number 1, basics of information. In previous lecture, we have to learn the difference between data and information. Now, we have to start next point to learn first computer, second computer system, third architecture of computer. In this topic we have to learn input unit, central processing unit. In central processing unit we have to learn arithmetic and logic unit, control unit, memory unit. Now let us start computer. The word computer is derived from a Latin word computer, which means to calculate, to count, to sum up, or to think together. An electronic device which accepts input from the user, processes it according to the instructions given to it, and gives the required result in the form of output is a computer. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्युटर हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये आपण इनपुट जो आहे तो युजरकडनं ॲक्सेप्ट करतो, त्याच्यावर प्रोसेसिंग केली जाते आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर आपल्याला तो जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला आउटपुट म्हणून बघायला मिळत असतो. यालाच आपण काय म्हणणार आहोत, कॉम्प्युटर असं म्हणणार आहोत. नेक्स्ट, कॉम्प्युटर सिस्टीम. A computer can process data, images, audio, video, and graphics. A computer performs 5 major computer operations or functions irrespective of their size and make. These are: first, it accepts data or instructions by way of input. Second, it stores data. Third, it can process data as required by the user. Fourth, it gives result in the form of output. Fifth, it controls all operations inside a computer. कॉम्प्युटर सिस्टीम जी आहे तिच्यामध्ये डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या इनपुट म्हणून ॲक्सेप्ट केलेल्या असणार आहे. कॉम्प्युटर सिस्टीममध्ये जो डेटा तुम्ही देणार आहात तो स्टोअर्ड केलेला असणार आहे. थर्ड, इट कॅन प्रोसेस डेटा ॲज रिक्वायर्ड बाय द युजर. जो युजरने पाठवलेला डेटा आहे त्याच्यावर कॉम्प्युटर सिस्टीममध्ये प्रोसेस केलेली असणार आहे. फोर्थ, जो प्रोसेस केलेला डेटा आहे त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला आउटपुट फॉर्ममध्ये कॉम्प्युटर सिस्टीममध्ये बघायला मिळणार आहे.
इट कंट्रोल्स ऑल ऑपरेशन्स इनसाइड कॉम्प्युटर. आणि हे सर्व जे ऑपरेशन्स आहे हे या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये कंट्रोल केलेले असणार आहे. नेक्स्ट, आर्किटेक्चर ऑफ कॉम्प्युटर. Computer architecture is a specification detailing of how a set of software and hardware technology standards interact to form a computer system. कॉम्प्युटर आर्किटेक्चर हे असं असणार आहे की त्याच्यामध्ये सेट ऑफ सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर जे असणार आहे ते एकमेकांशी कसे इंटरॅक्ट होतात, कसं कम्युनिकेशन त्यांचं एकमेकांशी होतं, त्याचं आर्किटेक्चर जे आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. इन धिस डायग्राम, कॉम्प्युटर सिस्टीम अँड इट्स पेरिफेरल्स. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सिस्टीम आणि कॉम्प्युटर सिस्टीमशी रिलेटेड जे पार्ट्स असणार आहे ते दिसत आहे. मायक्रोफोन आहे, स्पीकर्स आहेत, मॉनिटर आहे, CD DVD ड्राईव्ह आहे, सिस्टीम युनिट आहे, प्रिंटर आहे, हार्ड ड्राईव्ह आहे, फ्लॅश मेमरी कार्ड आहे, कार्ड रीडर, फ्लॅश मेमरी, माऊस दिसतोय, CD DVD दिसत आहे, कीबोर्ड दिसतोय. म्हणजे कॉम्प्युटर सिस्टीम जी आहे तिचं स्ट्रक्चर हे आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं. नेक्स्ट, एव्हरी कॉम्प्युटर सिस्टीम हॅज फॉलोइंग 3 बेसिक components. First component is input unit, second component is central processing unit, third component is output unit. In this diagram, this is the structure of block diagram of computer. In this diagram, first input unit is given. The center is a central processing unit, CPU, and last is output unit. आता या डायग्राम मध्ये आपल्याला इनपुट युनिट दिसतंय, CPU दिसतोय आणि आउटपुट युनिट दिसतंय. आता जो युजर कडनं जो डेटा आपल्याला मिळणार आहे तो इनपुट युनिटला मिळतो. इनपुट युनिटला मिळाल्यानंतर इनपुट युनिट त्याचं जे काम आहे ते कोणाकडे पाठवतं? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे आहे याचे 3 पार्ट्स आहेत. एक कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक युनिट अँड मेमरी युनिट. मेमरीमध्ये प्रायमरी स्टोरेज आणि सेकंडरी स्टोरेज दिसतं. आता अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट काय आहे? अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स जे आहे ते त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलेले असणार आहे. म्हणजे जे पण काही प्रोसेसिंग आपण देणार आहोत ते कॉम्प्युटरला या अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, त्यालाच ALU असं म्हटलं जातं, त्याच्याकडे तो डेटा पाठवलेला असतो. कंट्रोल युनिट, जी इनपुट युनिटने माहिती पाठवली आहे CPUला ती कंट्रोल युनिट काय करतं? ALU अरिथमॅटिक लॉजिक युनिटला पाठवतं. अरिथमॅटिक लॉजिक युनिट त्याच्यावर कॅल्क्युलेशन करतं. प्रायमरी स्टोरेज, सेकंडरी स्टोरेज, मेमरीमध्ये तो जो डेटा आहे तो स्टोअर होतो. ते सर्व आउटपुट कॅल्क्युलेट झाल्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे तो स्टोरेज युनिटमध्ये स्टोअर होतो आणि तिथून तो डेटा आउटपुट युनिटला ट्रान्सफर केलेला असणार आहे. स्टोरेज युनिट काय काम करतं की जे प्रायमरी डेटा आपल्याला इनपुट युनिटकडनं मिळाला आहे तो आपण कंट्रोल युनिट थ्रू अरिथमॅटिक लॉजिक युनिटला पाठवणं, त्याच्यातनं कॅल्क्युलेशन करून तो डेटा परत सेकंडरी मेमरीला पाठवणं आणि सेकंडरी मेमरीकडनं जो डेटा स्टोअर आहे स्टोरेज युनिटमध्ये तो शेवटी आउटपुट युनिटला देणं. म्हणजे आपल्याला त्याचा जो रिझल्ट आहे तो आउटपुट युनिटकडनं मिळणार आहे. परीक्षेत बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेला असतो
एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर. तर तुम्हाला त्या ठिकाणी ही ब्लॉक डायग्राम जी दाखवलेली आहे ती ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि प्रत्येक युनिट, इनपुट युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, आउटपुट युनिट हे डिस्कस त्या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. फर्स्ट आहे इनपुट युनिट. This unit helps user to enter data and commands into a computer system. कॉम्प्युटर सिस्टीम युजरकडनं जो डेटा कमांड्स मिळालेले आहेत त्या कॉम्प्युटर सिस्टीमला पाठवण्याचं काम इनपुट युनिट करतं. डेटा कॅन बी इन द फॉर्म ऑफ नंबर्स, वर्ड्स, ॲक्शन्स, कमांड्स. जो डेटा आहे तो आपल्याला नंबरच्या फॉर्मॅटमध्ये असेल, वर्ड्समध्ये असेल, ॲक्शनमध्ये असेल, कमांड्समध्ये असू शकतो. द मेन फंक्शन ऑफ इनपुट डिव्हाइस इज टू डायरेक्ट कमांड्स अँड डेटा इन टू कॉम्प्युटर. द इनपुट युनिट जे आहे त्याचं मेन फंक्शन जे आहे की ज्या कमांड आहेत त्या डायरेक्टली कॉम्प्युटरला पाठवणं, डेटा कॉम्प्युटरला पाठवणं हे काम हे इनपुट युनिट करत असतं. कॉम्प्युटर देन युजेस इट्स CPU टू प्रोव्हाइड डेटा अँड प्रोड्यूस आउटपुट. आणि कॉम्प्युटर जे डेटा पाठवलेला आहे तो CPU मध्ये स्टोअर होतो, त्याच्यावर प्रोसेस होते आणि त्याच्यापासून आपल्याला आउटपुट हा मिळत असतो. फॉर एक्झाम्पल, आता इनपुट युनिट कोणते कोणते आहेत? अ कीबोर्ड इज अन इनपुट डिव्हाइस दॅट एंटर्स नंबर्स अँड कॅरेक्टर्स. आता आपण इनपुट देण्यासाठी काहीतरी टाईप करायचं आपल्याला द्यावं लागणार आहे कॉम्प्युटरला. मग युजर कीबोर्ड थ्रू त्याच्या कमांड्स देणार आहे, म्हणून कीबोर्ड जो आहे तो इनपुट युनिट म्हणून घेतलेला आहे. सेकंड आहे माऊस. अ माऊस कॅन बी अन इनपुट डिव्हाइस फॉर एंटरिंग डायरेक्शन्स अँड कमांड्स. आता माऊसने आपण काय करतो? क्लिक करतो किंवा पोझिशन दाखवतो, डायरेक्शन दाखवतो. म्हणजे काय, आपण इनपुट देतो ना, कॉम्प्युटरला माहिती देतो की हे ओपन करायचं आहे. क्लिक करतो म्हणजे ते ओपन करायचं आहे. म्हणजे आपण त्या माऊस थ्रू आपण काय देत असतो? इनपुट देत असतो. Other examples for input devices are barcode reader, magnetic ink character reader, MICR, optical character reader, OCR. सेकंड युनिट आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU. After receiving data and commands from users, a computer system has to process it according to the instructions provided. Here, it has to rely on components called the central processing unit. इनपुट युनिटने सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला ज्या कमांड्स आणि डेटा पाठवला आहे तो हा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट रिसीव करतो आणि तो कॉम्प्युटर सिस्टीममध्ये प्रोसेसिंगला तो पाठवत असतो. द CPU फर्दर युजेस दीज 3 एलिमेंट्स. CPU मध्ये हे खालील 3 एलिमेंट्स स्टोअर केलेले असणार आहेत. पहिलं आहे अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, सेकंड कंट्रोल युनिट अँड थर्ड इज मेमरी युनिट. फर्स्ट अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, त्यालाच ALU असंही म्हटलेलं असतं. दिस पार्ट ऑफ द CPU परफॉर्म्स अरिथमॅटिक ऑपरेशन्स. It does basic mathematical calculations like addition, subtraction, division, multiplication, etc. Further, it can even perform logical functions like the comparison of data. Arithmetic and logic unit मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्स जे आहे, जे इनपुट युनिटने आपल्याला ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत
त्याच्यावर प्रोसेसिंग करण्याचं काम हे अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट करत असतात. नेक्स्ट आहे कंट्रोल युनिट. This unit is the backbone of computer. It is responsible for coordinating tasks between all components of a computer system. म्हणजे कंट्रोल युनिट हे कॉम्प्युटर सिस्टीमचं बॅकबोन ऑफ युनिट असं म्हटलेलं आहे. जे काही कोऑर्डिनेशन करायचं आहे, आपल्याला जे काही काम करायचं आहे प्रत्येक युनिटकडनं, ते काम जे आहे ते आपल्याला हे कंट्रोल युनिट त्यांच्यावर कंट्रोल करण्याचं काम जे आहे, म्हणजे जे काम दिलं आहे ते सुरळीत कसं पार पडेल हे काम या कंट्रोल युनिटकडे दिलेलं असणार आहे. द कंट्रोल युनिट कलेक्ट्स डेटा फ्रॉम इनपुट युनिट अँड sends it to processing unit depending on its nature. कंट्रोल युनिट काय करतं? जो इनपुट युनिटने डेटा दिलेला आहे तो डेटा कलेक्ट करतो आणि तो प्रोसेसिंगसाठी पुढे सेंड करतो, पाठवतो तो पुढे. इट फर्दर ट्रान्समिट प्रोसेस डेटा टू आउटपुट युनिट्स टू फॅसिलिटेट युजर. प्रोसेसिंग झाल्यानंतर तो डेटा पुन्हा कलेक्ट करण्याचं काम कंट्रोल युनिट करतं आणि आउटपुट युनिटला ते पाठवण्याचं काम कंट्रोल युनिट करत असतं.